राजधानी दिल्लीत काल कॉक्रोच जनता पार्टीच्या संसद मार्च आंदोलनात विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष लाठीचार्जमुळे आज राजधानीत मोदी सरकार विरोधात आंदोलकांनी मोठी गर्दी केली आहे. जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी विरोधी पक्षातील सर्वच नेते मंडळींनी जंतर मंतरवर हजेरी लावली आहे. शरद पवार यांनी अभिजित दिप्पे यांची भेट घेऊन विचारपूस करत मदतीचे आश्वासन दिले, तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यासाठी थेट मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ये जो युवा हैं, ये एजुकेशन सिस्टम के बारे में, टेस्टिंग सिस्टम के बारे में प्रोटेस्ट करते हैं. पूरा देश जानता है कि एजुकेशन सिस्टम, टेस्टिंग सिस्टम इज ब्रोकन. इट हैज सीज्ड टू एग्जिस्ट. Testing system has been hollowed out by termites. That is all they're saying. Nothing wrong with it. We've been saying it. I've been doing presentation after presentation about this. Why is the Prime Minister silent? राज्यात देखील विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जचा निषेध होतो आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांना जनरल डायरची उपमा देत 23 जुलैला मुंबई बंदची हाक दिली आहे. अमानुष लाठीचार्ज केला जातोय. त्या लाठीचार्जच्या ह्याच्यावर एकंदरीत दिसतंय की जलियनवाला बागचा असणारा जनरल डायर हा पुन्हा जन्माला आलाय का आणि त्याची ही कृती आहे का अशी त्या ठिकाणी दिसते. एकंदरीत जे दिसतंय की विद्यार्थ्यांची विचार करण्याची कृती आणि निर्णयाला येण्याची कृती ही शिक्षणाच्या माध्यमातून, परीक्षेच्या माध्यमातून होते, तिलाच कुठेतरी कृतीत घालण्याचं असताना कामकाज त्या ठिकाणी चाललंय. अशिक्षित ठेवणं हा जो एक भाग या सरकारचा राहिलेला आहे आणि लोक अशिक्षित राहिली तर आपली सत्ता कायम राहील असा जो एक आभास निर्माण केला जातोय, त्याच्या विरोधातला हा 23 जुलैचा बंद त्या ठिकाणी आम्ही जाहीर केलेला आहे. इकडे सोनम वांगचुक यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी दिली आहे. BPN ब्युरो न्यूजसाठी विजय यशपुत्त.